हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चटपटीत अशी ढोबळी मिरचीची भाजी म्हणजे शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। अशा पद्धतीची शिमला मिरचीची भाजी खूप टेस्टी लागते आणि बनवायला सुद्धा खूपच सोपी आहे। अशा पद्धतीची शिमला मिरची बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल आणि आपण ही भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकतो। आणि आज आपण ह्या शिमला मिरचीत एक थेंबभर सुद्धा पाण्याचा वापर न करता नुसती वाफेवर शिजवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा। इथं मी 1 पाव शिमला मिरची अशी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली आणि पुसून पण घेतली। शिमला मिरची घेताना शक्यतो अशी छोटी छोटी हिरवीगार आणि गावरान पद्धतीची घ्यायची, म्हणजे चवीला छान लागते। आता आपल्याला ही कट करून घ्यायची। सुरुवातीला मी त्याचं देठ थोडंसं कट करते। आपल्याला पूर्ण देठ काढून नाही टाकायचं, कारण देठात पण त्या भाजीची संपूर्ण चव अवलंबून असते, त्यामुळे आपल्याला देठ अजिबात फेकून नाही द्यायचं। आणि अशा पद्धतीने मधोमध चीर देऊन घ्यायची। पाहू शकतो, फक्त आपल्याला एकच चीर देऊन घ्यायची, म्हणजे आपला मसाला पण छान राहतो शिमला मिरचीतच, अजिबात बाहेर निघत नाही। अशा पद्धतीने सर्व शिमला मिरच्या मी कट करून घेते। ही शिमला मिरची कट करायची थोडीशी नवीन पद्धत आहे, नक्की अशा पद्धतीने कट करून भाजी बनवून पहा, अजिबात मसाला बाहेर नाही निघत। अशाच पद्धतीने सर्व शिमला मिरच्या मी कट करून घेतलेत। आता मसाल्यांमध्ये काय घेतले, इथं अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे, धने घेतलेत अर्धा चमचा, धने जास्त पण नाही वापरायचे। सुक्क खोबरं घेतले 2 चमचे खिसून घेतले, म्हणजे चांगलं बारीक होतं मसाल्यात। कढीपत्ता घेतलाय, इथं तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता, आल्याचा तुकडा वापरू शकता, पण त्याची काहीच आवश्यकता नाही। 1 कुडी लसूण सोलून घेतलाय। आता आपल्याला गॅस कड वळायचे। लगेच गॅस पेटवलाय मी, गॅसवर एक कढई मांडली। कढईमध्ये गरम झाल्यानंतर हे शेंगदाणे टाकून घ्यायचेत। पाहू शकता, शेंगदाणे मी आता टाकून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची, फुल गॅस पण नाही ठेवायचा, नाही तर खूप जास्त भाजले गेल्यावर पण भाजीची चव चांगली लागत नाही, जळकट लागती थोडीशी। मी आता थोडंसं तेल टाकलंय, अगदी पाव चमचा, आणि तेल टाकूनच हे शेंगदाणे भाजते, म्हणजे भाजीला पण छान अशी चव येते। आता छान मिक्स करीत हे शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे आपल्याला जास्त जाळायचे पण नाही आणि खूपच कच्चे पण नाही ठेवायचे। पाहू शकता, अशा पद्धतीने भाजून घ्यायचे। पाहू शकता, तेलामुळे शेंगदाण्याला रंग छान आलाय आणि छान भाजले पण गेलेत। आता मी हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेते। अगदी 3-4 मिनिटात शेंगदाणे पण भाजून तयार होतात। आता सोलून घेतलेला लसूण टाकून घेतलाय, अगदी थोडंसं तेल टाकलंय लसूण भाजायला पण, आणि लसूण पण छान भाजून घेते। काय ना, हा मसाला छान भाजला गेला, भाजीला पण छान अशी चव येते। आपण इथं अजिबात पाण्याचा वापर नाही करणार, त्यामुळे ही भाजी आपल्याला वाफेवर शिजायची, त्यामुळे मसाला छान असा भाजून घ्यायचा, अजिबात कच्चा नाही ठेवायचा, म्हणजे भाजी चविष्ट लागते। पाहू शकता, मी आता खोबरं आणि धने पण टाकले थोडासा लसूण भाजल्यानंतर, आणि अगदी थोडं तेलाची धार टाकली, आणि हे खोबरं लसूण आणि धने छान भाजले गेलेत। आपल्याला आता हे पण एका ताटात काढून घ्यायचे आणि मसाला छान असा थंड होऊन द्यायचा आहे। मसाला थंड झाल्यावर इथं मी एक मिक्सरचे जार घेतले आणि त्यामध्ये हा सर्व मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। इथं मी थोडासा कढीपत्ता पण टाकते, कढीपत्त्याने ह्या वाटणाला चव तर छान येतेच, पण कढीपत्ता आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे, त्यामुळे नक्की टाकीत जा थोडासा। आता मी हा मसाला छान असा बारीक करून घेतलाय, पाहू शकता। आता मसाला आपल्याला ताटात काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनेच एकदम बारीक असा मसाला करून घ्यायचा आहे। अजिबात ह्या भाजीला जाडसर असा मसाला ठेवायचा नाही। आता एका ताटात काढून घेतल्यानंतर हा मसाला थोडासा असा सुटसुटीत करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि लगेच आता चवीनुसार घरचा मसाला 1 चमचा, घरचंच लाल तिखट वापरलं इथं मी, एक साधारण अर्धा चमचा घरचं लाल तिखट, थोडीशी हळद, पाव चमचा हळद, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथं तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता, पण काही त्याची आवश्यकता नाही। अर्धी पळी तेल टाकून घेतले आणि हा मसाला आपल्याला आता हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला हा मसाला थोडासा वलसर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं जास्त तेल टाकू शकता, किंवा मग थोडंसं पाणी टाकू शकता, पण काही गरज नाही त्याची। पण बघा की आपल्याला ह्याचा आता मसाल्यात ही शिमला मिरची बनवायची, पाहू शकता मसाला अजिबात बाहेर निघणार नाही। आता ही कट करून घेतलेली शिमला मिरची ह्याच्यात मी असा छान मसाला भरून घेते, थोडासा प्रेस करीत मसाला भरून घ्यायचा, आणि
एकदम जास्त असा मसाला पण नाही भरायचा आपल्याला, थोडासा कमीच ठेवायचा आहे शिमला मिरचीमध्ये. पाहू शकता एकदम गच्च अशी शिमला मिरची मी भरीत नाही, कारण शिमला मिरचीची जी चव आहे ती पण ह्या भाजीमध्ये छान आली पाहिजे. आणि आपण जास्त मसाला भरू तर त्या शिमला मिरचीची चव लागणार नाही, सगळी मसाल्याचीच चव लागेल. त्यासाठी थोडासा कमीच भरायचा मसाला शिमला मिरचीमध्ये. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मसाला मी शिमला मिरचीमध्ये भरून घेतलाय आणि मसाला अगदी मापात झालाय. जर तुमचा मसाला उरला तर तुम्ही वांग्याच्या भाजीत दुसऱ्या कोणत्याही भाजीला वापरू शकता. आता पाहू शकता अशा पद्धतीने मसाला छान भरून घेतल्यानंतर लगेच गॅस कडवडायचं. गॅस पेटून घेतला इथं मी आणि गॅसवर एक कढई मांडायची. कढई छान गरम झाली की इथं मी साधारण 2 चमचे तेल टाकून घेतलंय. तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण ही शिमला मिरची जरी आपल्याला नुसती वाफेव आणि तेलात शिजवायची असेल तरी जास्त तेल काही लागत नाही शिमला मिरची बनवताना. आता तेल छान गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकलाय. कढीपत्त्याने भाजीला छान अशी चव येते. थोडीशी हळद टाकली. हळद अगदी कमीच टाकायची कारण आपण मसाल्यात पण हळद वापरलेली. आणि चिमूटभर मीठ टाकले. मिठाने ह्या तेलात छान अशी चव उतरते आणि भाजी पण तितकीच चविष्ट लागते. आता ही शिमला मिरची आपल्याला आता तेलात सोडून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने एक एक करीत मी सर्व शिमला मिरच्या तेलामध्ये टाकून घेते. पाहू शकता आणि जो थोडाफार ताटात उरलेला मसाला आहे, अगदी थोडासा आहे अर्धा चमचा, तो पण ह्या भाजीवरतीच टाकून घेते, म्हणजे तो पण छान असा वाफला जाईल. आणि आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स केल्यानंतर कढईवर जे व्यवस्थित असं ताट बसतं तेच ठेवून घ्यायचं. ताट ठेवून मी 2 मिनटं शिमला मिरची वाफून घेतली. 2 मिनटानंतर आपल्याला पुन्हा एकदा शिमला मिरची छान अशी मिक्स करून घ्यायची. आणि इथं शिमला मिरचीची भाजी करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. लो गॅसवरच ही भाजी शिजून द्यायची. आता मी ते झाकण पुन्हा ठेवलं आणि त्या ताटात 1 ग्लास पाणी टाकून घेतलं, म्हणजे हे पाण्याचं जसं जसं गरम होईल त्याची वाफ बनून त्या कढईत भाजीत पडतं आणि भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते. पाहू शकता एक साधारण 4-5 मिनिटानंतर मी झाकण काढले आणि ही भाजी एकदा छान अशी मिक्स करून घेते. पाहू शकता शिमला मिरचीची एक साईड छान अशी शिजली गेली. आता आपल्याला शिमला मिरची पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी पण छान शिजून घ्यायची. आता मी पुन्हा झाकण मांडले आणि झाकण ठेवूनच आपल्याला ही भाजी एक 4-5 मिनटं पुन्हा शिजून घ्यायची. पाहू शकता झाकणावरचं पाणी कसं असं वाफ बनून खाली पडतंय आणि आपल्याला झाकण काढल्यानंतर ही भाजी छान अशी पुन्हा मिक्स करून घ्यायची. पाहू शकता आता दोन्ही साईडनी शिमला मिरची छान तळल्यासारखी दिसते. तर आपण पाहू आता शिमला मिरची शिजली का कशी. एक शिमला मिरची घेते मी इथं आणि एका चम्मचच्या साह्याने ही कट करून पाहू शकता शिमला मिरची छान अशी शिजली गेली, अगदी व्यवस्थित कट होते. आपल्याला ही शिमला मिरची अशाच पद्धतीने छान शिजून घ्यायची, म्हणजे अजिबात करकर लागत नाही. आता गॅस बंद करायचा आहे. पाहू शकता आपल्या शिमला मिरचीची भाजी तयार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आपण इथं पाण्याचा कुठेही वापर केला नाही, अगदी नुसती वाफेवरच शिजून घेतली. त्यामुळे ही भाजी थोडी जास्त टिकू शकते. आपण ही शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवून 2-3 दिवस खाऊ शकतो. पाहू शकता आपली चटपटीत शिमला मिरचीची भाजी तयार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात बनून तयार होते. कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही शिमला मिरचीची रेसिपी कशी वाटली. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.